अगदी हात जोडून सगळ्यांना सांगतो की आजपासून आजारांना घाबरू नका. काय झालंय, भीती हा सगळ्यात मोठा आजार आणि धाडस हे सगळ्यात मोठं औषध आहे, माहित आहे की नाही? हा, पण जरा काय झालं की आपण तपासण्या करायला जातो. तपासण्या काय चुकीच्या नाही, करावं, आपल्या शरीरात काय किती आहे बघावं. साहेब सुरू करू ना? हा, शरीरात काय किती आहे बघावं, पण ती कमी आहे किंवा जास्त आहे म्हणून घाबरून जायचं नाही. कमी असेल तर आपण घरगुती उपायांमधून ते भरू शकतो, जास्त असेल तर कमी करू शकतो. आणि शरीर तेवढं फ्लेक्झिबल आहे. 100 वर्षाचं आयुष्य परमेश्वराने दिलेले, आता मात्र 50-60 मध्येच माणसं मारायला लागलेले आहेत. याला सगळ्यात मोठं कारण आहे ते माणसांचं हास्य बंद झालेलं आहे, त्यामुळे टेन्शन वाढायला लागलंय. टेन्शन आहे का नाही? टेन्शन आहे का नाही प्रत्येकाला? हा, टेन्शन घ्यायचं नाही, जास्त दूध उत्पादन करायचं. दुःख घालवणारं घरातलं सगळ्यात मोठं साधन म्हणजे दूध, हे आमची आजी आम्हाला सांगायची. जर दुःख घरातलं नाहीसं करायचं असेल तर दूध हे असायलाच पाहिजे घरात. आणि फक्त थोडं नाही तर जास्त आहे घरात, त्या बिलातून आपलं दुःख नाहीच होतं. दुःख म्हणजे काय, पैसा नाही म्हणून प्रत्येकाला अडचण येते, दुःख वाटते. जनावर पाळाने चांगल्या पद्धतीनं दूध उत्पादन करा. तर चला, हसलं पाहिजे, आनंदात राहिलं पाहिजे. तिथं आता बघितलं ना तर काय सांगायचं, प्रत्येक जण नसतो चालू केलंय, इकडून हवा घेतात आणि तोंडातून सोडतात. तरी बरं, हे डाएट वाली कुठनं कुठनं सोडतात, काय सांगायचं. तर हसत खेळत राहिलं पाहिजे. हसं कुठं विकत घ्यायला लागतंय का? हसण्याची कला माणसाला परमेश्वराने दिल्या का नाही? मग हसायला पाहिजे का नाही? का रस्त्यात 2 म्हशी निघाल्या ते हसतात, ऐकलंय का कधी? ऐकलंय का? पण माणसं हसत नाहीत बघा, कायम टेन्शन घेऊन, कायम टेन्शन डोक्यावरती. आणि त्यातनं बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे ते हसणं. हे बिस्किट पुडा घेऊन बघायला येतात ना, या मैत्रिणीला अजिबात घरात घ्यायचं नाही. हा, 10 रुपयाचा बिस्किटचा पुडा घेऊन येते, भीती घालून जाते, भोग बाई अंगावर काढू नकोस नाही तर मरची. ती मेल्याबरोबर ही पण मरती का बरोबर त्याच्या संग? हे महिला वर्ग लवकर 4 दिवशी जात नाही, मरता मरत नाही. हा, काय सांगायचं, हिला दुःख म्हणते खरं मरत नाही. नुसतं फुकटच्या तोंडात काय म्हणायचं, मुलग्याचं लग्न बघितलंय की डोळे मिटायला मोकळी. किती डोळे मिटले आजपर्यंत? किती मेल्या? पोरग्याचा इकडे अक्षरा पडल्या, इकडे जीव घालवून घेतला आहे का? नातवाचं तोंड बघावं म्हणते, नातवाचं तोंड बघितल्याशिवाय जातोय काय म्हणते. नातवाचं तोंड बघून बाबा 5वी दिवशी त्याचे हिनं कार्यक्रम करून घ्यावा का नाही? मरता मरत नाही तुम्हाला, काय सांगायचं. नातू 10वीला गेला तरी मरत नाही, म्हणजे नातवाला अजून पाहिजे. ते त्याच्या आईबाचं ऐकायचं बंद होतंय. तुला तर किंमतच नसते, तरी सुद्धा त्याच्या मागणी हिंडत असते आजी. आणि त्यातनं नंबर लागला तर त्याला बोलून म्हणते इकडे आहे काय, तर तू काय काळजी करू नकोस, मी मेलो तर तुझ्याच पोटाला ना. मग तू आमचा पाठलाग सोडूच नकोस, तू जाणार कवा ते तरी सांग. बघा की ही सत्यता आहे. हसायचं नाही, काय नाही. हे स्कूल बसला सोडायला जातात ना आता महिला वर्ग, मम्मी जन्माला आली, मम्मी. काय सांगायचं, पहिला आई होती तर आमची आई रप्पाट द्यायची, एका रप्पाटात शेंबुडीकडे. हा, तेच असा फिरवायचा, तोच आमचा मेकअप असायचा, दुसरं काय मेकअप असायचा. आता बघायला पाहिजे पोराला काय 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 लावती, पिठाच्या गिरणीत कामाला असल्यासारखं तोंड करून सोडती त्याला. स्वतः साडी नेसती, आरशासमोर उभारती, कमीत कमी 30 वेळा बघते. आता लिपस्टिक लावणार आहे डेंजर बायका, मला कळत नाही. लिपस्टिक लावताना तोंड वाकडत, ते काय असते नेमकं? लिपस्टिक लावायचं काय? त्या स्कूल बसवाल्या म्हणायचं दादा हळू हळू. काय सांगायचं, त्याचा पम्या एवढा पम्या सोडायचा, त्याला एवढा मोठा चष्मा, त्याला बसच्या पायऱ्या दिसत नाही, ते 3 वेळा खाली पाय टाकते असं बघ. आणि ते मम्मा पायरीच नाही बसला, अरे वर उचलून ठेव त्याला. आता काय सांगायचं, असलं जन्माला घातलंस तू. मम्मी जन्माला आल्यापासून हेच आहे, मम्मीचं मेकअप कडे लक्ष. ते दप्तर दोन असं भरलं असे, मम्मा आवड ना मम्मा, स्कूल बस आली मम्मा. मम्मा बेटा 2च मिनिट. हे पुन्हा मुंबईला तरी लय डेंजर गोष्ट आहे. काय सांगायचं, हे अपार्टमेंट मध्ये एक चौक, त्या चौकात आर्टिफिशियल ग्रास डुप्लिकेट गावात, आणि त्या गवतावरती प्लास्टिकची एक घसरगुंडी, त्याच्यावर त्या बबूला उचलून ठेवायचं आणि काय म्हणायचं, बबू पडशील हो, बबू पडशील. बबू तेवढ्यावर बरोबर पडतोय, बबूला एवढं लागले, बबूला दवाखाना.
बबूचा बाई प्लॅस्टर मध्ये बबू वाकडा, ही नवऱ्याला पण बबू म्हणती, पोराला पण बबू म्हणते. किचन मध्ये हात मारली की बबू, की दोन बबू पळत येते, छोटा बबू मोठा बबू. आणि सध्याच्या मम्मीला सासू नको आहे, सासू उलटावी असंच वाटते. सासू नसावी, हिने एकटीनच राहावं. खरंच की हिने संन्यास का घेऊ नये मी म्हणतोय. घरदार भरलेला असावं, बरोबर आहे का नाही? घरादारात माणसं असली कसलं भारी वाटतंय. हा, एकमेकाचं दुःख विसरून जातो. एकत्र जेवायला बसलो की तो आनंद वेगळाच आहे. 2 घास जास्त जातात. ती चतकोर चपाती खाती 1.5 तास लावती. 1 घास ठेवती, टीव्ही कडे 3 वेळा बघते. म्हैस कशी रवंत करते ना तशा पद्धतीने. लय डेंजर आहे. अहो, नवऱ्याला अरे तुरीची भाषा सुरू झाली आहे. नवऱ्याला बरोबर आहे का नाही? नवऱ्याला सुद्धा अरे तुरीची भाषी, हे प्रकाश इकडे रे, अशी भाषा असते. परवा पुण्यामध्ये गेलो होतो, एक ताई होत्या, त्यांच्या घरी वेगवेगळ्या वनस्पती होत्या. त्यांनी मला सांगितलं की सर आम्हाला जरा माहिती द्याल का? माहिती म्हणून मग गेलो द्यायला. त्यांच्या दारात जाऊन फोन केला, म्हणलं मॅडम आम्ही आलोय, तुम्ही कुठे आहे? सर 2च मिनिटात आले, 2च मिनिटात आले. मॅडम 4 व्हीलर घेऊन आल्या, गेट मध्ये दानकन गाडी आत घातली. मला वाटलं माझा पायच नीती वाटते त्याच्यासाठी. दानकन उडी मारून मी त्या बॉन्सरच्या आमच्या खांद्यावरच बसलो अक्षरशः. म्हणजे माझं जनावर म्हणलं पाय काढते काय? एकदम ओरडली, प्रकाश कुठं आहेस तू? इकडे, तुला समजत नाही काय? अरे तोडकर साहेब आले, तू कुठे थांबलायस? आत काय करतोस? इकडे. प्रकाशाला बरमोड्यावर डिकीतलं सामान घे. डिकीतलं सामान घेतलं, प्रकाशनं आत नेऊन ठेवलं. बघितलं तर प्रकाशचा निजा एकत्र फोटो दिसला. मला कळलं ते ती जनावर आहे. अशी भाषा सुरू झाली सध्या. काय सांगायचं, अवघड आहे. माणसं हसायचं विसरून गेल्यात बघा. आणि पुरुष मंडळी ते काय बघायलाच नको. किती बायको देखणी असली, 2 व्हीलर वरून जाताना हळूच नक्क सट्ट दिसतो तरी बघतो. बायको माणूस दुःखी झाल्या. पुढे बघ घडीची पुढे बघ. ही सध्याची सत्यता आहे. काय सांगायचं. हे साडीच्या दुकानात बाहेर प्लास्टिकची बाय असते, त्याला सुद्धा बघत बसते. काय बिघडी म्हणते ती, भाकरी करून देते का बघ. लय डेंजर. आणि महिलांचं लय हसू नका तुम्ही, काय लय गुणाचं आहे असं नाही. तुमचं कोण सांगा, मीच म्हणून राहिलो, दुसरी कोण टिकलीच नसती. मग आम्ही काय बदलून लावून हिंडायचं का? आम्ही काय करावं? मी म्हणून राहिलो. प्रत्येक बाईचं तेच असते. आमच्या यांना कोण पण गंडवू शकत, काही हाय नाही. आणि बायकांना ऊत कुठे येतं माहितीये का? चांगली भाजी झाली की शेजारच्याला नेऊन द्यायची बघा. ती शेजारच्या ज्या घरात भांडण, काय त्या बाईच्या हातात सवय बघ, तू बी करतीस, रोज करून घालती, तिची किंमत 0 आणि कधीतरी देणाऱ्याची किंमत त्याला बी जास्त असते. तर हसत खेळत राहा. मगापासून हसला, कुणाला हप्ता आठवला का घराचा? टेन्शन आठवलं का कुठलं काय? हसलात की नाही? कोणाला हप्ता आठवला का? जरा हात वरती करा बघू, घराचा हप्ता आठवला म्हणून. हे घर बांधणारी लोक आठवलं का काय? इथं बी मरता का काय? ते इथं तरी सोडा. एवढा चांगला मोठ्या माणसाचा वाढदिवस आहे, ज्याने जगाचं चांगलं केलं, इथं सुद्धा टेन्शन घेऊन आलाय. ते काढा, ते बांधलेलं काढा. माणसं उकडून मारायला, तुम्ही बांधून मारायला लागला. ही एक लय डेंजर गोष्ट आल्या, कळतच नाही राव. परवा मी पण आमच्या इथं चाललो होतो, एक मुलगी पप्पा पप्पा म्हणून हाक माराली. मला कळलं कोण आहे. बघितलं तर नंतर सोडल्यावर आमचंच होतं. काय सांगायचं, अवघड आहे सोडा. चला, डोकं दुखायला लागलं तर लगेच कुठलं औषध खाण्यापेक्षा चिमटभर मीठ जिभेवरती ठेवायचं, अर्धा मिनिट शांत बसायचं, त्यांना अर्धा ग्लास पाणी प्यायचं. पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या अगोदर डोकं दुखायचं थांबतंय. करून बघा. अर्धशिशीचा त्रास आहे, मायग्रेन आहे, कच्चा पेरू उगाळायचा, त्याचा लेप लावायचा, लगेच तुमचं डोकं दुखायचं 10 मिनिटांमध्ये कायमस्वरूपी थांबून जाते. सायन्याचा त्रास आहे, खरं सांगायचं तर सर्दी झाल्यानंतर कुठलंही औषध घेऊ नका, पाया पडतो. 3 दिवस औषध घ्यायचं नाही. 3 दिवसानंतर जे काय येते ना ते सगळं शिंपरून टाका. नाहीतर आपण औषध घेतो, औषधानं काय होतं, ती सर्दी निघून जात नाही, तिथंच अळून राहते. आणि मग ती नंतर एवढी ब्रॉड व्हायला लागते की त्यातून तुमच्या नसा ब्लॉक व्हायला लागतात. पुढे जाऊन ऐकायला कमी येणे, दिसायला कमी येणे, हे त्यामुळेच होते. नसा ब्लॉक झाल्या, कमजोर झाल्या म्हणतात ना, ते सर्दीवरची औषधं जास्त घेतल्यानंतर सर्दी आळते आणि त्यामुळे होते. आम्हाला लहानपणी माहितच नव्हतं की सर्दी हा रोग आहे. आमच्या लहानपणी आम्ही सदा खेडेगावातलं राहणं, मातीतलं खेळणं सगळं, आणि 7 आता दोन्ही नातं लिपलेली हिरवी गार नाळी.
मास्तर काय सांगायचं, आम्ही शाळेत असं पुसायचं आणि मास्तर नसले की असं पुसायचं, मित्र मित्र सगळे आणि आम्ही असं दोन ते शेंबूड बाहेर काढायचा. ते ओटावरून येताना एवढं भारी वाटायचं, असं पटणार त्या फरकन वाटायचं ते सगळं. हे आम्ही आठवड्यात एकदाच आंघोळ शनिवारी दप्तर दारातच फेकायचं आणि विहिरीला जायचं. लवकर जातील त्यांना चड्डी मिळायची, बाकीची सगळी तशीच. तर हे आम्ही आयुष्य जगलेलो आहे. मामाच्या गावाला सुद्धा चालत आमची आई न्यायची, चालत चालत गेलं की मामाच्या दारात गेलं की आई म्हणे शंभर का तिथंच खरकन शिंकरायचं, मामाच्या दारात टाकायचं, मामाच्या चौकटीला पुसायचं, उरलेलं चड्डीला पुसायचं. हे आमचं आयुष्य होतं लहानपणाचं. आताची मुलं आहेत का असं? आता या मुलांच्या ते काय सांगायचं, काय नाही. आमच्या कानातली घाण काढायला कोरणं असायचं, लिपलेलं असायचं कान सुद्धा. आता बर्ड्स घालतात, त्यांना अजून लेप राप बसतो त्यांना. तर हे जरास आपण बरोबर, मी सगळ्यांना पाया पडून सांगतो, तुम्ही ना मम्मी होण्यापेक्षा आई व्हा, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं आई होणं गरजेचं आहे. हे आज मम्मी जशी मॉम जशी जन्माला आली ना, तशी सगळी मुलं बघा एकदम चष्मेवाली आणि कसली, काय सांगायचं, बुद्धी शार्प आहे पण शरीर कमजोर आहे आताच्या मुलांचं. तर शरीर मजबूत व्हायला पाहिजे, भले थोडी बुद्धी कमी असू दे, आम्हाला करू दे कुठेतरी, कारण मजबूत पाहिजे, त्याला कुठला रोग वारा नसावा. अशा पद्धतीचा विचार करा. तुम्ही नुसतं मार्कावर मारताय, किती मार्क पडते किती मार्क पडते, काही उपयोग नाही. लक्षात घ्या, त्याचं आयुष्य 100 वर्षाचं असायला पाहिजे, भले 100 मार्क नको पडायला. मला तुम्हाला पडते, मला 100% मार्क पडले असतील. आज माझे किती टक्के पडले मला कोण विचारत नाही, कोण विचारते? बरोबर आहे. तुम्हाला विचारते का आज किती टक्के मार्क होती 10वीला म्हणून? झालं की. पण प्रत्येक जण आपल्या आयुष्यात सेट होतोय, ज्यानं चोच दिली आहे त्यानं चारा दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही नाही टेन्शन घ्यायचं आहे मुलांचं, नाही तर तुम्हीच अटॅकनं मारायला लागलाय सगळे. तर चला असू दे, सर्दी खोकला हे काय आजार फारसे ह्याचे नसतात. शरीर टेस्ट करत असतं. उष्णता वाढल्यानंतर सुद्धा सर्दी होते, म्हणजे काय तुम्हाला कुठला रोग झाला असं नाही, त्यात तुम्ही मरताय असं काय नाही. सर्दी झाली की 3 दिवस औषध घ्यायचं नाही आणि 3 दिवसानंतर विस्तव घ्यायचं, त्याच्यावर जोंधळ्याचं पीठ टाकायचं, चादर घेऊन बसायचं मस्तपैकी. धूप घेतली की गेली सर्दी. त्याच्यापेक्षा फास्ट सांगतो, गुळ आणि सुंठ समप्रमाणात उगाळायचा, थोडस लिक्विड टाईप करायचं, नाकात कोमट करून सोडायचं, ओढलं की बरोबर सर्दी बाहेर येते. त्या दिवसापासून सर्दी बंद. खोकला आल्यानंतर 5 दिवस औषध घ्यायचं नाही, 5 दिवसानंतर औषध घ्यायचं. 5 दिवसाच्या जाळ्या येतात त्यांनी काढून टाकायच्या, नाहीतर काय होतं की नंतर ते छातीत साठून ना आपल्याला दम लागायला लागतो. दम्याचा त्रास पुढे जाऊन होऊ शकतो. थोडं चाललं तरी दम लागणे, जिना चढल्यानंतर दम लागणे. मग तुम्ही म्हणता मला बीपीचा त्रास सुरू झाला का, हे झालं का? काही नाहीये. ते 5 दिवस घ्यायचं नाही, काढून टाकायचं. 5 दिवसानंतर मिठाचं पाणी प्यायचं, उलटी करायची, विषय खलास. खोकला पण. माझं पटत नसेल करून बघा, 100% चॅलेंज आहे माझं. आजपर्यंत तोडकर संजीवनी मध्ये अशा पद्धतीनं आज आम्ही आमच्याकडे ज्या थेरपी होतात, म्हणजे गुडघेदुखी, कंबरदुखी, अमुक तमुक सगळ्यांसाठी, सगळ्या डोकेदुखीपासून सगळं स्किन प्रॉब्लेम हे ते, आजपर्यंत तोडकर संजीवनीची सुरुवात करताना सुरुवातीला एक जरी माणूस व्याधीमुक्त झाला तोडकर संजीवनीमध्ये, तर आम्ही हे तोडकर संजीवनी सेवा सुरू केलेल्याच काहीतरी मिळवलं असं आम्ही समजलं होतं. पण आज आम्हाला अभिमान वाटतोय की महाराष्ट्रातले आम्ही 7 लाख लोक आज ओके केलेले, आणि हे फक्त निसर्गाच्या माध्यमातून. आज माझ्याकडे 54 देशातून लोक ट्रीटमेंटसाठी येतात. फक्त आपल्या देशातली लोक अजून भरोसा ठेवत नाहीत आयुर्वेदावरती. पाया पडतो, कुणाचंही घ्या, आयुर्वेद घ्या, आयुर्वेदावरती भरोसा ठेवा. आयुर्वेद हा आपल्याला जीवदान देऊ शकतो, कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट न होता. म्हणून सांगतो की हसत खेळत राहा, आनंदात राहा, अनामिक भीती काढून टाका, कुठल्याही प्रकारची भीती हे करू नका.